नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हजारो जनता रस्त्यावर, बाजारपेठेत कडकडीत बंद. मोर्चात महिलांची संख्या होती लक्षणीय. दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, नसता याहून अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा. बेताल वक्तव्य थांबवा, नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार. रावसाहेब दानवे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी. रावसाहेब दानवे यांना अटक झालीच पाहिजे. आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. सिल्लोड सोयगाव वारंवार पाकिस्तानी असे वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सिल्लोड येथे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्याच्यासोबतच रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंठा येथील आंदोलनात सिल्लोड सोयगावच्या जनतेला पाकिस्तानी म्हणत अपमानित केले होते. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात अक्षरशः जनसागर उलटला होता. आता तिरंगा झेंडा घेऊन रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून घोषणा देत होते. दरम्यान मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता आंदोलनकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत रावसाहेब दानवे यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली. इस्लाम ये धर्म सिखाता है कि पहले हमारा राष्ट्र है, हम ये तो देश को पहले प्रथम ये देते हैं. हम देशभक्ति है, हम देशभक्त है कि जो हमारे समाज में आणि आपली कुठलीही विकासाचं एकही काम केलं, विशेषतः आपलं शैक्षणिक या क्षेत्रामध्ये तेवढीचंही काम नाही. आणि तुम्ही या ठिकाणी या सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघातील लोकांना आपण या ठिकाणी काढलेला मोर्चाला सर्व जाती धर्माचे लोक आले. त्यांना धर्माबद्दल आदर आहे, त्यांना देशाबद्दल आदर आहे, आपल्या या भूमीबद्दल आदर आहे. पण पायाखालची वाळू सरकलेलं हे पिसाटलेलं हे भोकरदांचं काळं याच्या मनामध्ये या सिल्लोडमध्ये काहीतरी वेगळं भांडण लावण्याचं काम चालू आहे. काही चेले चपाटे त्याला बाबा करू लागले. त्याच्या भोकरदांमध्ये तिचे चेले चपाटे त्याला ऐकायला तयार नाहीये. त्यामुळे सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी ज्यावेळेस सिल्लोडला मिनी पाकिस्तान अशी घोषणा केली त्यावेळेस आमच्या मनाला वेदना झाल्या. आमच्या मनाला याच्यासाठी वेदना झाल्या. हा तालुका आमचा आहे. आमच्या तालुक्याकडे जर कधी वाकड्या डोळ्यानं बघेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, जो कोणी सिल्लोडच्या बाबतीत ज्यावेळेस राजकारण येईल, तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा. पण तुम्ही जर कधी आमच्या हिंदू मुस्लिम मध्ये झगडे लावण्याचा प्रयत्न कराल तरी सिल्लोडची जनता तुम्हाला माफ करणार नाही. सिल्लोडचीच नाही, भोकरदनची जनता माफ करणार. तुम्ही सिल्लोड आमच्यावर सोडा, तुम्ही भोकरदन बघा. त्याच्या पिलावला जमीन भारत माता की. आपण सर्व या भारत देशातील सिल्लोड तालुक्यामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून दादा तुम्ही या कार्यकर्ते जे आहे त्यांना समजून सांगायला पाहिजे. ते बोलतात कसे, काही बोलतात, उठ्ठापण बोलतात, जे मनात आलं ते बोलतात. तसं आम्ही बोलणार नाही. सगळे कार्यकर्ते आलेले आहे. मी जाहीरपणाला सिल्लोडची आणि सोयगाव आज
मैदान में होगा मरता कौन है या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून सिल्लोडची ओळख आहे. शिवाय अतिशय झपाट्याने वाढणारे शहर म्हणून सिल्लोडची ओळख आहे. सिल्लोडच्या जनतेत धार्मिकतेत निर्माण करून सिल्लोडची बाजारपेठ संपवण्याचा डाव रावसाहेब दानवे यांच्या कार्यकर्त्यांचा असल्याचा घाणाघात यावेळी करण्यात आला. सिल्लोड सोयगावच्या जनतेला वारंवार पाकिस्तानी म्हणणाऱ्या दानवेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तालुक्याची बदनामी थांबवा नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू असा इशाराही सुद्धा यावेळी देण्यात आला. यावेळी मारुती पाटील वराडे, केशवराव तायडे, किशोर बलांडे, अर्जुन पाटील गाडे, सुदर्शन अग्रवाल, मधुकर गवळी, दुर्गावे पवार, राजश्री निकम, श्रीरंग साळवे, राजूबाबा काळे, दामू अण्णा गव्हाणे, संदीप मानकर, रुपेश जयस्वाल, अखिल वसईकर, ॲड योगेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करीत रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. या प्रसंगी अर्जुन पाटील गाडे, केशवराव पाटील तायडे, श्रीराम महाजन, दारासिंग चव्हाण, रामदास पालोदकर, किशोर बलांडे, केतन काजे, बंडू पाटील शिंदे, देविदास लोखंडे, नंदकिशोर सहारे, भाऊराव लोखंडे, किशोर अग्रवाल, अशोक सूर्यवंशी, मारुती वराडे, डॉक्टर संजय जामकर, सुदर्शन अग्रवाल, नाना पाटील कळम, राजेंद्र ठोंबरे, दिलीप जाधव, राजूबाबा काळे, जितसिंग कोटक, मुरलीधरराव काळे, मधुकर गवळी, ॲड योगेश पाटील, सतीश ताटे, विश्वास दाभाडे, राजू देशमुख, शेख सलीम, कौतिकराव मोरे, मनोज जवर, गणेश गरुड, अंकुश गाडवे, रमेश साळवे, पप्पू राऊत, विजय आबा दौड, अनिस पठाण, पांडुरंग दुधे, सय्यद नासेर हुसेन, राहुल सपकाळ, प्रताप प्रसाद, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, राजू गौर, सत्तार हुसेन, नाना भवर, रईस मुजावर, आसिफ बागवान, सयाजी वाघ, बबलू पठाण, अमृत पटेल, विजय खाजेकर, हनीफ मुलतानी, नरसिंग चव्हाण, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, रमेश लाठी, जयराज चिंचपुरे, विशाल जाधव, गौरव सहारे, निजाम पठाण, गोविंदराव भोजने, नासेर पठाण, मच्छिंद्र पालुतकर, परवीन मिरकर, संतोष खैरनार, फहीम पठाण, राजेश्वर आरके, जितू आरके, अंकुश पाटील आदीसह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.